नमस्कार मंडळी, कसे आहात? मला ना खूप भूक लागलेली आहे, तर बघूया काय बनतंय जेवायला. मम्मी, काय ग? जेवायला काय बनवते? अगं बाजारात ना मस्त तुरीच्या शेंगा आलेल्या होत्या, तर आता मी त्याच्याच दाण्यांची भाजी बनवते. बघा, तुमच्यामुळे मला नवीन नवीन काहीतरी खायला भेटते. चला मग बघूया. जरा आपल्या प्रेक्षकांना दाखव की काय काय वापरायचंय, कसं बनवायचंय ते. बघ, मी तुरीच्या शेंगांचे दाणे घेतलेले, त्यानंतर कांदा उभा कापलेला, खोबरं, मिरच्या घेतल्या 10-12, जिरं घेतलं 1 चमचा, कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट करायला ना मला वेळच नाही मिळाला, त्याच्यामुळे आता मी रेडीमेडच पेस्ट घेतलेली 1 पॅकेट. मम्मी, भाजी कशी बनवायची दाखव ना आम्हाला. दाखवते ना, चल. कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे, आता आपण दाणे चांगले भाजून घेऊ खरपूस होईपर्यंत. पाणी आहे ना सगळं उडतंय बघ कसं. त्याला जर एक चांगली ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया. याच्यामध्ये मी कांदा आणि खोबरं पण भाजून घेते चांगलं चॉकलेटी होईपर्यंत. जिरं पण ऍड करते आणि मीठ सगळं चांगलं भाजून घेते. बघूया मम्मीची प्रोसेस कुठपर्यंत चालली आहे. मम्मी काय करते? अगं मसाला भाजून करते बघ, मस्त मसाला भाजलेला आहे. आता त्याचं वाटण करून घ्यायचं. मसाला भाजतोय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत राहा, बघत राहा, म्हणजे तुम्हाला आणि मला दोघांनाही नवीन नवीन रेसिपीज बघायला आणि खायला भेटतील. हुशार आहे. पहिलं तर आपल्याला हे दाणे आहेत ना, हे जाड मिक्सरमधून वाटून घ्यायचं. हे बघा, असे थोडी जाडच ठेवायची आणि पाणी नाही टाकायचं. हे कसे हा भाजलेला मसाला आहे, त्याला पण आता बारीक वाटण करून घेतो. वाटण असं बारीक मस्त वाटून घ्यायचं, म्हणजे भाजीला ना मस्त चव लागते. आता आपण ह्याच कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलंय मी. याच्यामध्ये पहिला जिरं टाकते. जिरं मस्त तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून ह्याच्यामध्ये वाटण पण टाकते आणि चांगलं वाटणला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेते. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, त्यानंतर 1 चमचा किचन किंग मसाला, हे सगळं टाकलंय आणि चांगलं फ्राय करून घेते. मसाला चांगलं फ्राय करून झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करते आणि हिला पण चांगली फ्राय करून घेते. आलं लसूण पण मस्त फ्राय झालंय. आता हे वाटलेले डाळीचे दाणे टाकूया आपण. मी ह्याला पण जरा चांगलं फ्राय करून घेते. त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकते आणि मिक्स करून घेते. आता जरा ह्याला शिजू देऊया आपण. मीडियम गॅसवरती ह्याला जरा झाकण देऊन 5 मिनिटं शिजून देऊया आपण. हे बघा गाईस, हे मम्मीने सगळं सामान टाकलं पण मीठ टाकायचीच विसरली ती. चल बघा, भाजी शिजली चांगली. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते, नाही तर आपल्या भाजीला टेस्ट नाही. अर्धा चमचा मीठ टाकते आणि भाजी छान कोथिंबीरीने गार्निश. आपली भाजी रेडी आहे. चल लवकर लवकर आम्हाला जेवायला वाढ. भाजी आपली रेडी आहे. स्मेल पण खूप छान येतोय. स्पर्शाला भूक लागली, तिला फटाफट वाढते आता मी भाजी. आपली भाजी रेडी आहे. स्पर्शासाठी मी ताट पण लावलंय. चला आता तिला वाढूया आणि विचारूया भाजी कशी झाली ते. आपली भाजी रेडी आहे. आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कशी झाली. भरवते मी स्पर्शाला. मस्त भाजी झाली मम्मी. हा, थँक्यू. वेलकम. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा भाजी कशी झाली ते. थँक्यू, बाय. आणि अजून काय पाहिजे तुम्हाला ते सांगा, तेही सांगा. चला, थँक्यू.